सरकारचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे हे दिसून येतंय. कारण की ज्यावेळी एखादं संकट येतं त्यावेळी आपत्तीसाठी निधी देण्याची ताकद सरकारची असली पाहिजे. दुर्दैवानं आता महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तशी राहिलेली नाही. कारण की आता जो शेतकरी आधीच अडचणीत आहे. पुरामुळे असेल, अतिवृष्टीमुळे असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच हात खिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटतंय सरकारचा दिवाळीखोरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे. आमची सरकारला विनंती आहे, 86,000 कोटीचा शक्तीपीठ करण्यापेक्षा ते पैसे इकडं अतिवृष्टीतनं या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वळवा. SRAचे 10-10, 20-20, 50-50 प्रोजेक्ट मुंबईमध्ये एकाच व्यक्तीला दिले जात आहेत. तिथं हजारो कोटी रुपयाचं नुकसान सरकारचं होतंय. त्याचं बीड करा आणि किती पैसे सरकारला मिळतील याचा हिशोब करा. म्हणजे आज प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी किंवा या राज्यातली जनता नाही आहे. प्रायोरिटी ही बिल्डर लोक आहेत हे या मुंबईतल्या प्रकारानं दिसून येतं. आणि म्हणून मला वाटते की उद्या आंबा उत्पादकाकडून 10 रुपये घ्या, सोयाबीन उत्पादकाकडून 5 रुपये घ्या किंवा काजू उत्पादकाकडून थोडे पैसे या ठिकाणी घ्या. म्हणजे आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे. तो अडचणीत त्याच्यावर परत हादीभार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न. आता मराठवाड्यातला शेतकरी ऊस उत्पादक लातूर आहे, नांदेड आहे, धाराशिव आहे, सोलापूर जिल्हा आहे, इथं ऊस उत्पादक आहे. ऊस त्यांचं पीक गेलंय, कदाचित एक 4-5 टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये. त्या 5 टनातले 15 रुपये तुम्ही काढून घेणार आहात का? म्हणजे आधीच तो नुकसानीत आहे आणि परत त्याच्यावर 15 रुपयाचा जिजिया कर हा मला वाटतंय ब्रिटिशांच्या काळात लावलेला तसा कर लावतोय. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. सरकारनं स्वतः काही चुकीचे प्रोजेक्ट थांबवून मराठवाड्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे.